झालेले आहेत. त्यांनी पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. या नंदकिशोर कांबळेजी आणि प्रकाश इंगोले दोघांनी शिवाळे बाबा सर्वांनी येऊन भिक्खू संघाचं या पाईक राहू या थोरात सर आणि नरवाडे सर सुद्धा बाळापूरून या धम्म परिषदेमध्ये उपस्थित झाले. त्यांनी पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. डॉक्टर धोंडीबा ही हिप्परगेकर या ठिकाणी आले आहेत. त्यांनी भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. आपण मुख्य कार्यक्रमाकडं बोलणार आहोत. मध्ये मध्ये आपण पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करणार आहोत. तेव्हा मी आधी माझ्या छोट्याशा प्रस्तावनेला सुरुवात करण्याच्या अगोदर मी सांगत होतो की धम्म परिषद या ठिकाणी झाली पाहिजे असा हेतू जो गेल्या अनेक वर्षापासून पूज्य भदंत कालकथित पूज्य भदंत काश्यपजी महातेवर यांचा होता. पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तेवीर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गोष्ट भंतेजींना विचारूनच काश्यप भंतेजी करीत होते आणि ही 24वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे. भंतेजींचा जे आपण त्यांचं 20 जुलै 2020 रोजी निधन झाल्याच्या नंतर आपण एक अशा प्रकारचा त्यांच्या पश्चात एक छोटासा आपला सर्वांचा संकल्प होता की त्यांच्या डॉक्टर विखे बालेराव साहेब लिहित होते आणि त्यांचा यामध्ये उल्लेख त्यांनी स्वतः थोडक्यामध्ये आपण जर वाचन करून काही शब्द जर सांगितले तर त्यांनी त्यांच्याबद्दल स्वतः काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांच्या जीवनातल्या आणि त्यांच्या जन्माच्या बाबतीमध्ये डॉक्टर विखे बालेराव साहेबांनी विचारल्याच्या नंतर मला परिपूर्ण बरोबर माहीत आहे. माझा जन्म 2 जानेवारी 1927 रोजी झाला असं काश्यप भंतेजींनी डॉक्टर विखे बालेराव साहेबाला सांगितलं आणि या पुस्तकामध्ये त्यांच्या जन्माची नोंद आपल्याला बरोबर सापडते. आणि म्हणून 1927 आणि 2000 पुढचा येणारा 27 हा सुवर्ण महोत्सव अशा प्रकारचा 100वा वर्ष ठरणारा आहे. आणि म्हणून आपण ही मध्ये आपण अनेक धम्म परिषदेच्या तारखी थोड्याशा मागं पुढे केल्या. बऱ्याच वेळेला धम्म परिषदेची तारीख जशी जमेल त्या पद्धतीने आपण मागं पुढे केली, परंतु आपण पुढे भंतेजींची जे 100वी जयंती जन्मदिन म्हणून 100वी जयंती म्हणून आपण पुढच्या वर्षी जी साजरी करत आहोत तर पुढच्या वर्षी आपण 2 जानेवारीलाच ही धम्म परिषद